हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण आपल्या फार्ममधला अपडेट 2 बघणार आहेत. तर आता दुपारचा टाईम आहे आणि छान वारा सुटलेला आहे. तर एक अपडेट असा म्हणजे आपण आपलं फार्म जे आहे ते एक्सटेंड करत आहात. मी तुम्हाला जस्ट दाखवतो. हे पाहू शकता आपण इथे हे एक्सटेंड केलेलं आहे. मी तुम्हाला आतमधून याचा व्ह्यू दाखवतो. हे पहा, तर इथे आपण हे एक्सटेंड केलेलं आहे आणि आपण ह्याला वरतून नेट लावणार आहेत. नेट लावल्यामुळे आपल्या कोंबड्या बाहेर कुठे जाणार नाही, ते इथे आतच फिरतील. तर त्यांना हा दुपारी चांगला शेड एरिया मिळेल. तसे आता तुम्ही पाहू शकता की सर्व कोंबड्या आपल्या आतमध्ये आहेत. आपण मध्ये देखील जाऊया. तर दुपारचा टाईम जेव्हा असतो तर साधारणपणे सर्व कोंबड्या जे असतात हे आराम करत असतात आणि त्यांची एक एरिया आहे स्पेसिफिक, तिकडे तुम्ही पाहू शकता. तिकडे ते मड बाथ करतात. तर मड बाथ म्हणजे काय असते की तुम्ही इकडे पाहू शकता, मी तुम्हाला जवळून दाखवतो. हे पाहू शकता. तर हा त्यांचा मड बाथ एरिया आहे. तुम्ही पाहू शकता की ह्याच्यामध्ये ते आपल्या स्वतःच्या बॉडीवरती कंटिन्युअसली माती टाकून घेतात, जेणेकरून जो पिसवा असतो म्हणजे जे बारीक जीवजंतू असतात जे त्यांच्या अंगावरती येतात ते त्यांना होत नाही. तर दुपारचा टाईम मोस्टली ते लोक मडबाथ घेण्यामध्ये करतात. इतर जसं तुम्ही बोलू शकतात की आपण आपल्याला कॉस्मेटिक लावतो, तसं ते लोक त्यांच्यासाठी माती म्हणजे कॉस्मेटिक आहे. तर ते आपल्या बॉडीची केअर करतात. तसेच आपले लहान पिल्ले देखील छान वाढत आहेत. आणि अजून एक अपडेट म्हणजे आपली जी कोंबडी अंड्यांवरती बसली होती, जी कुडूक कोंबडी होती, तिच्या देखील आपण अपडेट पाहू शकतो. तर ही ती कोंबडी आहे. तर तुम्ही पाहू शकता ही कोंबडी अंड्यांवरती मागच्या 3 दिवसापासून बसलेली आहे. म्हणजे 5 तारखेपासून आता 3 दिवस झालेले आहेत. तर ही कोंबडी आपल्या अंड्यांवरती बसलेली आहे. ही कोंबडी दिवसातून 24 तासापैकी म्हणजे जवळपास कंटिन्युअसली 20 ते 22 तास या अंड्यांवरती बसून कंटिन्युअसली असते, न काय खाता पिता. फक्त एक दिवसातला थोडा टाईम ती कोंबडी फक्त उठते आणि खाऊन पिऊन परत या अंड्यांवरती बसते. तर ही प्रोसेस ही सलग 21 दिवस ही फॉलो करते आणि त्याच्यानंतरच या अंड्यातून पिल्लं निघतात. तर अजून एक वैशिष्ट्य म्हणजे ही फक्त या अंड्यांवरती बसत नाही, तर ही जी अंडी असतात ह्यांना ती कंटिन्युअसली रोटेट करते. म्हणजे प्रत्येक साईडनी आफ्टर एव्हरी 15 to 20 मिनिट्स या अंड्यांना रोटेट करत राहते, जेणेकरून जी अंड्याला हीट आहे ही इक्वली डिस्ट्रीब्यूट होते. ते सोडून आपण आपल्या फार्मच्या या एरियामध्ये जर तुम्ही बघाल तर इथे आपण त्यांना अंडी घालण्यासाठी एरिया केलेला आहे. म्हणजे असे खूप सारे बास्केट्स लावलेले आहेत. तर या बास्केट्समध्ये ते लोक युजली सकाळी अंडी घालतात आणि बाकी इतर टाईम दुपारचा टाईम झाला तर हे लोक फक्त नॉर्मली इथे तिथे फिरत असतात. आणि हा खाली जो तूस टाकलेला आहे ह्याच्यामध्ये ते लोक फिरत असतात. तर अशा प्रकारे या फार्ममध्ये एवढ्या साऱ्या गोष्टी होत असतात. बट बारीक सारीक गोष्टी हे आपल्याला ऑब्झर्व करत राहायला लागतात, कारण की कोंबड्यांची हेल्थ देखील हे खूप इम्पॉर्टंट पॉईंट असतो जेव्हा तुम्ही कोंबडी पालन करतात. तर हेल्थ मेंटेन ठेवायची असेल तर तुम्हाला क्लिनलीनेस ठेवायला लागतो. म्हणजे सकाळी रोज उठून इथे क्लीन केलं पाहिजे, कालचा टाकलेला भाजीपाला साफ केला पाहिजे. या सर्व गोष्टी आपण फॉलो केल्या पाहिजेत. थँक्यू.